तिथं पोलीस होते ना, ती तिथल्या तिथं त्या पोलिसांना म्हणू शकतात ते अहो साहेब तो बघा माझ्यावर कशी बोलतोय. एक तिराईत महिलेला हे लक्षात येत नाही, पण एका पत्रकार महिलेला तर मी तिचा विनयभंग करतो हे लगेच लक्षात आलं असेल ना. बरोबर आहे. तर तिने तिथल्या तिथं महिला पोलीस पण होत्या, बरोबर आहे, तिथं पोलीस पण होते त्या आंदोलनाला सुरक्षा देणारे, ती त्यांना तर बोलू शकत होती. बरोबर आहे, अगदी एकदम बरोबर. मुद्दा हा मला तोच पण करायचा आहे की पंडित सरांचे सगळे व्हिडिओ तुम्ही बघा, त्याच्यावर आणि त्याच्याही पेक्षा पुढची मोठी गोष्ट, त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर, त्याला वादविवाद म्हणा किंवा चर्चा म्हणा, त्याच्यानंतरही मी एक व्हिडिओ शूट केला. नाही मला त्यांच्याशी जे काही ते काय वाद घालत होते माझ्याशी, तो वाद झाल्यानंतरही मी तिथनं युटर्न घेतला आणि मी परत एक मुद्दा मांडला. तो व्हिडिओ मी अजून व्हायरल केलेला नाही. बरोबर आहे. मी त्यांच्या कपड्यावर टकली करायचा प्रश्न येतच नाही. मी त्याच्यानंतर एक मुद्दा असा मांडला की बघा पत्रकार काय बोलतोय. बरोबर आहे. तिथे ट्रॅफिक जाम आहे, त्या ट्रॅफिक समस्येवर बोलायला तर पुढे येत नाही आणि नको ते माझ्यावर आरोप करतात. असा व्हिडिओ माझ्याकडे आहे. व्हेरी गुड. बरोबर आहे. ऐका ना, जर मला त्यांच्यावर टीका टिप्पणी करत बसायचं असलं असतं तर हा मुद्दा तर मी मांडला नसता, पण अजून तो व्हिडिओ रिलीज नाही. ठीक आहे, काही हरकत नाही. आता मी फक्त तुमच्या एका चॅनलला सांगतो की हा व्हिडिओ माझ्याकडे आहे. नाही काही हरकत नाही. तुम्ही बघा, तो तुमचा अधिकार आहे की तुमच्याकडे व्हिडिओ आहे, तो कधी तुम्ही प्रसार करणार काय करणार तो सगळा तुमचा अधिकार आहे, किंवा तुम्हाला विचारत आहे. प्रश्न हा आहे की त्यांनी आरोप केलेला आहे आणि आरोप केला तर त्यांनी तो सिद्ध करावा, त्यामुळे त्यांच्याकडे व्हिडिओ असावा. येस. माझा आणखीन एक प्रश्न आहे तुमच्या व्हिडिओ बद्दल. दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये किंवा त्याच्याच बरोबरीनं पुढच्या एका व्हिडिओमध्ये तुम्ही पत्रकार तुमच्या समोर आहे, तुमचा चेहरा दिसतोय त्याच्यावर, आणि तुम्ही त्यामध्ये हे आता व्हायरल करा, हे व्हायरल करा, तर हे कधीच आहे ते व्हिडिओ बंद केल्यानंतर आरोप केल्यानंतर आहे. त्यांनी काय आरोप केला? त्यांनी आरोप केला ना तुम्ही शोषण करता, महिलांचे व्हिडिओ काढता. पण आता एक लक्षात ठेवा, जी चूक मी केलीच नाही. जर असा कोणी आरोप करत असेल तर मी त्यांना काय म्हणणार, हो मी महिलांचे व्हिडिओ काढतो, तुम्ही आरोप लावताय, पत्रकार काढलाय. म्हणजे एक कॉमन महिला असेल तर गोष्ट वेगळी होती, पण एक पत्रकार आरोप लावते. एक पत्रकार तेव्हाच आरोप लावू शकते जेव्हा तिच्याकडे पुरावा आहे. अगदी बरोबर. आणि पत्रकार तर पुराव्याशिवाय बोलत नाही. विदाऊट पुरावे तर तुम्ही एवढा खंबीरपणे बोलत नाही ना. ती महिला नंतर आहे, पण ती पहिले एक पत्रकार आहे, आणि एक पत्रकार जबाबदार पत्रकार म्हणून तेव्हा तिचा व्हिडिओ ना माझ्याकडं. ऐका ना, तिचा व्हिडिओ ना माझ्याकडं. त्या तिने ज्या गोष्टीचे आरोप माझ्यावर लावले ना त्याचे पुरावे द्यायला. अगदी बरोबर. मी काय म्हणतोय, मी त्यांनी माझ्यावर लावलेले सगळे आरोप पण मी मान्य करायला तयार. पण ऐका ना, जसं मी माझ्यावर लावलेले आरोप मी मान्य केले ना, तसेच आरोप त्यांनी व्हिडिओ माझ्याकडे असलेल्या व्हिडिओ मध्ये पण काही आरोप माझ्यावर लावले. त्या लोकांचं शोषण करतो, महिलांचे व्हिडिओ काढतो, असे कितीतरी महिलांचे व्हिडिओ त्यांनी एक्सपोज करावे, आणावेत समोर. येस येस. एक मिनिट. तुम्ही माझ्यावर जर नको ते आरोप लावताय आणि मी तुम्हाला शूटिंग करताना विचारायचं, काही तुम्ही माझ्यावर आरोप लावताय, प्लीज मी तुमचं शूटिंग करू का, असं म्हणायचं? बिलकुल नाही. मला मुद्दा माझा हाच आहे की त्या म्हणजे सार्वजनिक ठिकाणी कुणीही कुणाचं शूटिंग घेऊ शकतं. सर तुम्हाला मी घेतलं ना, आणि मी काय म्हणतोय, त्यांनी माझं शूटिंग घेतलं तरी मी त्याचा विरोध नाही केलेला. आणि घ्यावं ना, तुम्ही माझं घ्या, मी तुमचं घेतो, पण मी काय म्हणतोय, सिद्धता करा. जे आरोप केले तुम्ही, मी जे आरोप केले, तुम्ही जे माझ्यावर आरोप केले ना, मी शोषण करतो. चला ना, मी तुमच्या चॅनलवर कबूल करतो, मी शोषण करतो, पण पुरावा तर द्या. सर तुम्ही ना पुढं, मी काय म्हणतोय, पुरावा तर द्या. मी जर शोषण करतोय, जे आरोप त्या महिलेने पहिले लावले, त्या पहिल्या पत्रकारांनी जे पहिले आरोप लावले, बरोबर आहे, माझ्याकडे त्याचा व्हिडिओ आहे की त्याच्यावर त्या पहिले अंगावर आल्या, त्या मला म्हणतायत की हा माणूस शोषण करतो, महिलांचे व्हिडिओ काढतो, याच्यावर तत्काळ याच्यावर कारवाई झाली पाहिजे, याला अटक झाली पाहिजे. अटक करण्याची आम्ही मागणी करतो. पत्रकार जर अटक करायची मागणी करतोय, पत्रकार मोठी गोष्ट आहे. पत्रकार तर विदाऊट एव्हिडन्स बोलत नाही. जर पत्रकार माझ्याकडे जर असा आरोप माझ्या समोर येऊन करतोय, तर त्या ताईंना माझी आजही हात जोडून विनंती आहे
माझ्या मायबाप आहेत त्या, बरोबर का? अगदी. बहीण पत्रकार आणि आहे, नागरिक आहेत पुण्यात. आणि नागरिक आहे, त्या महिला आहेत. महिला तर म्हणजे मी तुम्हाला सांगू का, जगामध्ये एखादा पुरुषाचा शब्द खोटा निघेल पण महिलेचा शब्द खोटा निघणार नाही, हा मला महिलांवर पूर्णपणे विश्वास आहे. वा. बरोबर आहे की अगदी नाही? बरोबर. आणि शेवटी नुसतेच महिला नसून पत्रकार पण आहेत. तर पत्रकार आहेत म्हणल्यानंतर पुरावे असतील, आणि महिला आहेत म्हणल्यानंतर त्या खोटं बिलकुल बोलत नसतील, हा मला त्यांच्यावर ठाम विश्वास आहे. माझी त्या फक्त महिला पत्रकारिताला हात जोडून विनंती आहे, ताई तुम्ही सगळ्यात पहिले जे माझ्यावर आरोप लावले ना की मी शोषण करतो आणि महिलांचे व्हिडिओ काढतो, असे कमीत कमी 5 लोक माझ्यासमोर आणा. आयुष्यभर तुम्ही जिथं पाय ठेवाल त्या तुमच्या पायाखालची जमीन जिवेनी साफ करेन मी आयुष्यभर. हा मुद्दा मित्रांनो तुम्हाला म्हणजे किती महत्वाचं वाटतं हे तुम्ही ठरवा. पण हा मुद्दा असा आहे की त्या कॅमेऱ्यावर महिलेनं आणि पत्रकार महिला यांनी ते आरोप केलेले आहे. LS मराठी Yes. चॅनल आहे, तर LS मराठी चॅनलचं हे दायित्व आहे की त्यांचे जे पत्रकार आहेत ते आरोप करताना ते पुराव्यानिशी करतात का नाही करतात. कारण का याचा नुसता त्या महिलेशी नाही तर त्या चॅनलशी सुद्धा संबंध येतो. तर ते आता त्या महिलेने जो आरोप केला ना तो सुद्धा फार मोठा आहे. शोषण त्यांनी तोच ऑलरेडी ते कॅमेरावर केलेला आहे. त्यांनी स्वतःवर ते प्रसंग ओढवला का नाही ह्या विषय वेगळा. त्यांनी आधी आरोप केलेला आहे, सुरुवात त्यांनी केली. एक्झॅक्टली 30 तारखेला तो आरोप केलेला आहे. तोपर्यंत तुमच्यावर कुठला गुन्हा नव्हता नाही. तर त्यांनी तो जो आरोप केला आहे त्याचं त्यांनी पुरावा ताबडतोब त्यांच्या चॅनलवर द्यावा ही मी विनंती करतो. आणि पुरावा म्हणजे काय, व्हिडिओ पुरावा असावा किंवा काही असावं ते म्हणजे मी याला मान्य करतो की हे यायला पाहिजे आणि त्यांनी समोर यायला पाहिजे. सगळ्यात महत्वाचं 30 तारखेला त्या पुढे येऊन आरोप करतायत की आम्ही यांना अटक व्हावी, आम्ही अशी मागणी करतो. पत्रकार मागणी करतोय, कोणी अंडू पांडू माणूस नाही, अंडू पांडू माणूस नाही. आणि या जगातली सर्वस्वी श्रेष्ठ कोण जर व्यक्ती असेल तर ती महिला आहे. अगदी अगदी बरोबर आहे. म्हणूनच मी तुम्हाला सांगतो त्या महिलांना एवढं संरक्षण दिलंय आणि महिलेचं सक्षमीकरण आज सरकारने सावित्रीबाई फुले केलं. नाही मी तुम्हाला सांगतो या जगामध्ये सगळ्यात सज्जन जर कोणी असेल तर ती महिलाच आहे. मी आजही कबूल करतो. आणि त्या महिलेकडं माझ्याबद्दल पुरावे नसल्याशिवाय ती नक्कीच बोलली नसेल. माझं काय म्हणणं, मी शोषण केलेल्या लोकांना त्यांनी समोर आणावं. बरोबर आहे. आणि दुसरी गोष्ट, तत्काळ अटक करावी असं त्या म्हणतायत. तर मग तिथला जो काही आंदोलन होतं ते संपल्यानंतर त्यांनी त्वरित पोलीस चौकीत त्याच वेळेस ठाणे गाठली. हा मुद्दा अगदी बरोबर आहे. सांगा ना मला, तत्काळ कारवाई त्यांना अटक करावी एवढ्या त्या घोषणा देत आहेत पत्रकार असून. जर पत्रकार आहेत म्हणल्यानंतर एवढ्या ठामपणे ते म्हणतायत. माझं काय म्हणणं आहे, त्यांच्या कपड्यांबद्दल बोललो, टीका टिप्पणी मी सगळी कबूल करायला तयार आहे. मी केलं तर नाही पण कबूल करायला तयार आहे. फक्त त्यांनी सगळ्यात पहिले जे आरोप माझ्यावर लावले ते सिद्ध करून द्यावे. आणि दुसरी गोष्ट, ज्या वेळेस आपण जी गोष्ट केलेली नाही आणि त्याचे जर समोर कोणी आरोप करत असेल तर महाराज राग येणार ना, माणूस चिडणार ना, त्रास होणार. आणि मी तुम्हाला मागाशीच म्हटलं तसं आज 11,65,000 लोकांचं प्रतिनिधित्व न कळत झालेलं आहे माझ्याकडनं. आज एवढी लोक मला फॉलो करतात. आय एम रिस्पॉन्सिबल पर्सन. बरोबर आहे. आज तुम्ही माझ्यावर आरोप करताय तर महाराज आज पब्लिक मला विश्वास ठेवतं. पब्लिक मला दर महिन्याला काहीतरी मानधन म्हणून महिन्याला रुपये, 2 रुपये, 100 रुपये मला पाठवतं. आज जर जनता एवढा विश्वास माझ्यावर जर ठेवत असेल तर त्या जनतेचा विश्वासावर तडा जाणं हा माझ्यासाठी खूप मोठा प्रॉब्लेम आहे. खूप मोठा प्रॉब्लेम आहे. माझं जाऊ द्या मरू द्या, आज माझी फॅमिली रस्त्यावर फिरत असताना ते त्यालाही मारतील. पॉइंट आहे. बरोबर आहे. त्यामुळं कुठल्या गोष्टीचं आपण काम करतो ना, आपण समाज व्यवस्थेमध्ये वागतो त्यावेळेस जाणीव असली पाहिजे. कळलं का? आज त्या चौकामध्ये एवढी गर्दी असताना माझ्यासारखा माणूस, माझ्यासारखा गाढव माणूस, माझ्यासारखा अशिक्षित माणूस अशी टिप्पणी करत असेल तर ठीक आहे, केली असेल. 4-5 लोक आणा तेव्हा पंडितांनी अशी टिप्पणी केली. नाही, मी उलट म्हणेन 4-5 लोक आता चालणार नाहीये. आता सक्षम पुरावा पाहिजे. आय वुड डिमांड व्हॉइस हे रेकॉर्डिंग किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंग. आय वुड डिमांड. त्यांची मागणी नाही, ते फार सरळ मागणी मागतायत. माणसं बदलू शकतात. मला म्हणजे ते आता तरी म्हणतात त्यासाठी आम्ही पॉडकास्ट करत असतोपर्यंत पोलिसांनी त्यांना बोलवलंय, तुम्हाला कुठलाही तुमच्या विरुद्ध पुरावा सांगितलाय का, दाखवलाय का, आणि तुम्ही स्वतः केलेला आहे. आता विषय हा इथेच संपतो. आता पुरावा हा मी म्हणजे मिलिंद जाधव TV डिमांड करतो. व्हिडिओच पाहिजे.
व्हिडिओ पाहिजे, कारण त्यांनी व्हिडिओवर ते केलेलं आहे, व्हिडिओवर पाहिजे आणि लवकरात लवकर पाहिजे. तर मुद्दा मित्रांनो हाच आहे. मी आज सर तुमचे अतिशय आभार आणि धन्यवाद मानतो. याचं कारण काय माहिती का, तुम्ही जे काय त्या दिवशी घडलं ते सगळं मीडियावर व्हायरल गेलेलं आहे, माझ्याकडे सगळं आहे, मला सगळं माहिती आहे. पण त्याच्या मागचा ते दोन माणसं, एक आरोप करणारी व्यक्ती आणि ज्यांच्यावर आरोप झालाय तो, तर त्यामुळे मी तुम्हालाही बोलवलं, तर त्यांनाही मी त्यांच्याशी विचारणार आहे, बोलणार आहे. पण त्यांची व्हिडिओ ऑलरेडी आलेला आहे, त्यामुळं फक्त पंडित सरांचा त्यांच्या चॅनल शिवाय कुठे येत नव्हता, हा माझा उद्देश होता. पण मित्रांनो आता मी कन्क्लूड करतोय सर, की मी त्यांचे आभार मानतो की ते त्यातनं आले, त्यांना त्रास किती झाला हे बघण्यासाठी आपल्याला फक्त पंडित सर नको आहे, हे प्रत्येक पुरुषाला त्रास होणार असेल जर जरूर एक सगळ्यात मोठी इम्पॉर्टंट इंटरप्ट करतो तुम्हाला नाही बोला की त्या महिला पत्रकारांनी टॉप न्यूज जे टॉप न्यूज मराठी त्या चॅनलला एक मुलाखत दिली. बरोबर त्या मुलाखतीमध्ये त्या असं म्हणतात, संतोष पंडित या माणसाला मी ओळखत पण नव्हतो. तुम्ही ओळखत नसताना तुम्ही आरोप लावता की आम्हाला शोषण करतो. सर तुम्ही स्वतःला आता अशिक्षित म्हणणं सोडून द्या. तुम्ही मला ऐका ना, अहो याच्यातच सगळं कळतंय ना. अहो याच्यातच सिद्ध झालं ना, जर ताई तुला जर मी ओळखतच नाही, तुला ओळखूच येत नाही, तर तू त्याच्यावर आरोप कसे काय लावते की आपण शोषण करतो. तर आम्ही पत्रकार यांची मागणी करतो की यांना तत्काळ अटक व्हावी. सर ओळखत नसलेल्या माणसाच्या बाबतीत गुन्हा दाखल झाल्यानंतर मुलाखतीमध्ये हे स्टेटमेंट. सर मी आता सांगतो, मी परत एकदा पंडित सरांची माफी मागतो, कारण ते स्वतः म्हणतायत ना की अशिक्षित हा त्यांचा मोठेपणा आहे, त्यांचा जीवनाचा अनुभव फार मोठा आहे. आणि त्यांनी कमावलेली संपत्ती म्हणजे 11,60,000 सबस्क्रायबर ही लोक आहेत. आणि ते कॉमेंट माझ्या सुद्धा आणि सगळ्या कॉमेंटवर त्या ज्या चॅनलवर टाकले त्याचं बघा, हा पॉईंट इतका महत्वाचा आहे. जर त्या पुढच्या मुलाखतीमध्ये शांत झाल्यानंतर, तक्रार दिल्यानंतर जर त्या अशा म्हणत असतील की या माणसाला मी ओळखत नाही, आणि त्या माणसावर न ओळखलेल्या माणसावर इतके गंभीर आरोप की हा महिलाचं शोषण करतो, पोलिसांनी याची दखल घ्यावी आणि त्याच्यावर पूर्ण रिपोर्ट करून ते कळवावं. आणि LS मराठीला मी रिक्वेस्ट करतो, LS मराठी सुद्धा 3.5 लाख सबस्क्रायबर आहे, 5 लाख 3.5 लाख सबस्क्रायबर त्यांचे. मी सर युट्यूब बद्दल बोलतो, मी स्वतः माझं युट्यूब आहे, मला त्याच्याबद्दल माहिती आहे, बाकीचं वेगळं असू शकतं. 3.5 लाखाच्या प्लस फॉलोअर्स आहेत, एक चांगलं चॅनल आहे, ते सुद्धा पत्रकार नाहीये. काय होते नाही चालू. तर मित्रांनो ते सुद्धा एक जबाबदार चॅनल आहे. मी जसं TV10 ला माझ्या खूप जबाबदारी आहे, आम्ही पुराव्याशिवाय बोलतच नाही. तर त्यांनी सुद्धा याची चौकशी करावी, कारण का त्यांच्या चॅनलच्या प्रतिष्ठेचा आता प्रश्न उद्भवलेला आहे आणि तो त्यांनी निर्माण नाही केलेला. यांनी सगळे पत्रकार म्हणून बोलले होते आणि खरंच ह्यांना जसं माहित नव्हतं LS मराठी, तसं मिलिंद जाधव TV10, मी सुद्धा सांगतोय मला ते चॅनल माहीत नव्हतं, पण टॉप न्यूज मराठी हे मला चॅनल चांगलं माहिती आहे, ते मी माझ्या व्हाईट मध्ये सांगितलेलं आहे. आणि त्यातल्या ज्या काय महिला पत्रकार आहेत ना त्यांना मी मानतो. समृद्धी जाधव मॅडम आहे त्या, आम्ही त्यांची स्तुती केलेली आहे, कारण ते फार चांगलं ते बोलतात. तर त्यांनी मुलाखत घेतलेली, त्या मुलाखतीमध्ये त्या महिला पत्रकारांनी म्हटलेलं आहे की मी ह्यांना ओळखत नाही. तर आता हे पुरावे सर, हे पुरावे तिथंच आहे, पोलिसांनी हे सगळे पुरावे गोळा करावे. जर नसतील तुमच्याकडे तर मी तुम्हाला देईन TV10 या मुद्द्यावर मी येणार आहे. तर त्यांनी कुठल्या आधारावर त्यांनी तो आरोप केला हे तुम्ही बघावं आणि आमच्या पत्रकारितेला वाचवावं. आणि याच्या सहित मी हेही म्हणतोय की महिलेकडे अजूनही काही असेल, अजूनही काही संतोष पंडित आहे कुणाविरुद्धही, तर माझ्याकडे द्यावं कृपया करून. तर आम्ही ते लढू, महिलेला कुठलाही त्रास होऊ नये. पण महिलेला त्रास कधी होतो, जेव्हा महिला कुठलीही महिला खोटा आरोप करते ना, तर मग त्या कलमावर शंका यायला सुरुवात होते. सगळ्यात अजून एक महत्वाचा मुद्दा सर, आज मी बोला ऐका, सगळ्यात महत्वाचा मुद्दा, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस त्यांनी सांगितलं सोशल मीडियावर जी लोक कंटेंट देतात त्यांनी पुराव्यांशी बघा.
अगदी खरं. जर तुमच्या माझ्यासारखा जो माणूस आज सोशल मीडियावर काम करतो तर त्यांनी पुराव्यानिशी बोलावं, नक्कीच. तर तो कायदा पत्रकारांना नाही लागू. सगळ्यांना लागू आहे सर. पत्रकार नागरिक आहे शेवटी. ऐका ना, पत्रकारांना नाही लागू. डबल हा? आम्हाला डबल लागू. बरं, ते जाऊ दे. पुराव्या व्यतिरिक्त पुरावा नसताना गुन्हा दाखल करावा की नाही करावा तिथेही हा कायदा लागू नाही होत. 100%. जर पुरावा नसेल हम्म. तर कुठला गुन्हा पोलिसांनी माझ्यावर दाखल करून घेतला? माझ्या मते पोलिसांनी सुमोटो. ऐका ना, ऐका ना, याच्यातनच आजचे दिन आले का प्रश्न पडला. बिलकुल नाही. अगदी तुम्ही मी स्पष्ट सांगतो, म्हणजे मी काय म्हणतोय माहिती का, मी या सगळ्या प्रकरणामध्ये ना मी अक्षरशः सांगतोय सगळ्यांची पोलखोल ही देशामध्ये काय झालं आणि देश कुठल्या तराला गेलेला आहे. आणि याचं दुःख वाटतं. माझा देश माझं घर, माझा देश माझं घर, माझं पुणे शहर, माझं महाराष्ट्र, माझ्या या देशातली जनता माझ्या युट्यूब चॅनलवर जा, त्याच्यावर काय लिहिलेलं होतं, भारत माझा देश, सारे भारतीय माझा. सर माझ्या एक चॅनल लक्षात ठेवा, वाचून दाखवले ते. अहो मी काय म्हणतोय माहितीये का, मी माझ्या देशावर प्रेम करतो, मी माझ्या राज्यावर प्रेम करतो, मी माझ्या शहरावर प्रेम करतो, मी माझ्या घरातल्यांवर प्रेम करतो, माझ्या देशातल्या जनतेवर प्रेम करतो, सगळ्यांशी प्रेम करतो. माझा कोणाशीच कुठला वाद नाही, माझा कुठलाच कोणाशी वाद नाहीये, माझं काही घेणं नाही. मी तुम्हाला सांगू का, त्या महिलेने येऊन जर ठीक आहे तिने आरोप केले, तिने येऊन मला सॉरी जरी म्हटली असते तरी विषय संपवला असता. माझ्या विनय नव्हता. आणि जर एवढं मोठं पाऊल टाकलेलं असेल तर नाही बोलणार. आणि मी तुम्हाला सांगतो, माझे फॅन फॉलोअर्सने पण मला फोन करून सांगितलं की साहेब तुम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, तर मी सहसा तो गुन्हा दाखल करायच्या विचारात नाहीये. कारण कसं आहे, लहान आहे पोर, ती पत्रकार जरी असली ना ताई तरी ती लहान आहे, बरोबर आहे. त्यांनी कोणीतरी त्यांना सांगितलं असेल म्हणून त्यांनी तो सगळा प्रकार केला असेल, पण ती लहान आहे म्हणून तिने चुकीचं वागली. कारण मी मोठा आहे म्हणून मी पण तिच्यासारखं मूर्खासारखं वागावं, ही नैतिकता माझी. कळलं का? ज्याला जे आरोप करायचे ना संतोष पंडितवर, ते बिंदास करावेत, मला नाही फरक पडत. पण मी माझी नैतिकता सोडणार नाही. ज्याला जे करायचं ते करून घेऊ. खूप छान. तुम्ही मला मारून टाका, मला नाही फरक पडत. मी आजही कित्येक ठिकाणी कोणी माझ्यावर आरोप करत असेल तर स्वतःला थोबडीत मारून घेतो, स्वतःला शिव्या देतो. का माहितीये का एखाद्यावर समोरच्यावर राग आलेला असेल ना तरी मी स्वतःलाच रागा करून घेतो, बरोबर आहे. मी कधीच कोणावर आरोप नाही करतो, मी कधीच कोणाला त्रास देत नाही. आज मी माझ्या युट्यूब चॅनलवर एवढे व्हिडिओ केले, पण कुणावरही गुन्हा दाखल होईल असा मुद्दा काही नाही घेतला. मी आजही लोकांना काय करतो, आज मी कोणावर जरी ऐका मी तुम्हाला सांगतो, एखादा चेंबर जरी तुटलेला असेल ते दुरुस्त जर महानगरपालिकेने केलं तर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचं कौतुकही केलं. पुष्पगुच्छ घेऊन जाता. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचा आत्ताचाच रिसेंटला विषय, अँब्युलन्सवर चुकीचे नंबर होते, मी त्याच्यावर व्हिडिओ टाकला, त्यांनी नंबर बदलले तर मी त्यांचं कौतुकही केलं. कळलं का? मला काय करायचंय, सुधारणा करायची. ठीक आहे बाबा, चुकला ना, ठीक आहे, तू येऊन म्हणलास ना सॉरी, चल मी तुला माफ करतो, पुढच्या वेळेला असं वागू नको. अहो आपली पोरं आहे. आज माझा मुलगा माझा चुकला, तो चुकीचा वागला, पण त्यांनी येऊन चूक मान्य केली. ऍक्सेप्टन्स पॉवर, माझा व्हिडिओ वैचारिक किडावर ही चुका मान्य करा. ऍक्सेप्टन्स पॉवर हा व्हिडिओ मी मांडलेला आहे. तुम्ही या, बोला, तुम्ही चर्चा करा, काय असेल ना बोल ना, आरोप कर, बोल. माझं चुकत असेल ना तर मला माझ्यापेक्षा लहान व्हायचं असेल ना तरी 2 कानफाडा जोडायला